नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 5, 6, 7 इंचाचा गळा असताना मुंडा खोली जी आहे ती किती घ्यायची आणि 8, 9, 10 इंच गळा असताना मुंडा खोली किती घ्यायची हे सांगणार आहे. 12 इंच जेव्हा गळा असतो त्याचा फॉर्म्युला वेगळा असतो. तर पहा, तो तुम्ही एक व्हिडिओ आहे माझा 12 इंच डीप नेक गळ्याचा, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. इथे मी फक्त 5, 6, 7 इंचाचा गळा असताना आता मी सांगत आहे. 4 इंचाचा जो गळा असतो तो बोट नेकमध्ये येतो. इथे उंची जी आहे तुमच्या ब्लाऊजची जी असेल उंची ती घ्या. पहा, इथे शोल्डर मी घेणार आहे. आता आपलं रेग्युलर शोल्डर असतं 5.5 इंच 36 मध्ये, परंतु आता आपल्याला इथे 5, 6 आणि 7 इंचाचा गळा तयार करायचा आहे. म्हणून यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे. जर तुम्हाला शोल्डर काढायचं समजत नसेल तर तुम्ही जेवढं 10 इंचाच्या गळ्यामध्ये शोल्डर घेतात त्यापेक्षा अर्धा इंच त्यामध्ये एक्स्ट्रा करा. मिक्स करून तुम्ही इथं घ्यायचं आहे, प्लस करायचं. पहा, 5.5 मध्ये अर्धा इंच मी प्लस केले, झाले 6 इंच. या पद्धतीने सुद्धा तुम्ही शोल्डर घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला परत शोल्डरचा प्रॉब्लेम येणार नाही. 6 इंच शोल्डर घेतले तर 6 इंच मी इथं मुंडासुद्धा घेणार आहे. पहा, इथे मी एक लाईन ओढली. 36 छाती आहे, तर इथे जसा आपला चौथा भाग आहे तसाच इथं घ्यायचा. पहा, आणि किंवा एक पाव इंच लूजिंग घ्या यामध्ये 36 मध्ये. पहा, पाव इंच मी लूजिंग घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन, कारण कमी गळा आहे तर त्यासाठी आपल्याला थोडंसं लूजिंग तर हवंच. आणि 8, 9, 10 इंचाच्या गळ्यामध्ये मग लूजिंग नाही घेतलं तरी चालतंय. जास्त घेऊ नका, पाव इंच घ्या. आणि तरीही जर ब्लाऊज तुम्हाला जर टाईट होत असेल तर तुम्ही मात्र इथे अर्धा इंच लूजिंग घेऊ शकता. इथे आपल्याला मुंडेची खोली बघायची, तर इथे मी 2.5 इंच घेतलं आणि गळा आपला समजा इथे 5.5 आहे तर 6 इंचावरती असं घ्या. इथं 2.5 इंच घ्यायचं आणि गळ्याला आकार द्यायचे. इकडे शोल्डर जे आहे गळ्याकडे डाऊन करायचं. इथे पहा, खोली घ्यायची आपल्याला 1.25 आणि वरती 1 पॉईंट घेणार आहे मी. 1.5 इंच मी एका मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तरीही फुगा येत असेल तर 1.5 इंचाला 1 पॉईंट कमी घ्यायचा आहे. आणि इथे मुंड्याची उंची जी आहे त्याचा सेंटर करून इथे अर्धा इंच डाऊन, इथे अर्धा इंच डाऊन, या पद्धतीने आकार द्यायचा आहे. 5, 6 किंवा 7 इंचाचा गळा असेल त्यावेळेस. ठीक आहे. आता आपण डीप नेक पाहू. इथं आपण लक्षात घ्यायचे, शोल्डरसुद्धा वाढवलेलं आहे आणि जी चेस्ट आहे त्यामध्ये अर्धा इंच लूजिंगसुद्धा घेतलेलं आहे. आता आपण 8, 9 आणि 10 इंच गळा कसा कटिंग करायचा किंवा त्याची मुंडा खोली कशी घ्यायची हे पाहूया. तर ठीक आहे, आता इथे आपल्याला शोल्डर कमी करायची गरज आहे. तर मी इथं शोल्डर पहिला कमी करून घेते. पहा, 5.5 इंचावरती मी शोल्डर घेणार आहे. परत अजून एकदा असं 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते. इथून मुंड्याची उंची 6 इंच जशी आहे तशी मी मुंड्याची उंची इथं घेतली. आणि पहा, इथून मी 1.25 इंच घेणार आहे. फक्त 1.25 इंच सेंटर जसा होता तसा सेंटर करायचा. इथे आता आपल्याला चेस्टमध्ये बदल करायचा आहे. इथे चेस्टचा चौथा भाग आहे असा आणि 1.5 इंच मार्जिन. इथे मात्र आपल्याला आता लूजिंग सोडायची गरज नाही. पहा, त्यामुळे सरळ सरळ छातीचा चौथा भाग घ्यायचा, कारण डीप नेक पसरतो. इथे 1 इंचावरती पॉईंट द्यायचा, इथे अर्धा इंचावरती. हे आपण 1.25 इंच घेतलेलंच आहे. हा सेंटर घेतलाय. आकार देताना मात्र काळजी घ्यायची, असे आतूनच आकार आले पाहिजेत. या पद्धतीने आकार द्यायचे. पहा, असे
हे डाऊन करायला विसरायचं नाही, म्हणजे एकदम परफेक्ट असा मुंडा जो आहे तो येतो. तर पहा, मी बाहेरून असे आकार दिलेले नाही आहेत, आतूनच आकार दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. आकार दिल्यानंतर हा जो मुंडा घेर आहे तो आपल्याला मोजायचा आहे. तर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन शोल्डर जोडण्यासाठी सोडून हा जो मुंडा आहे तो तुम्ही अशा पद्धतीने चेक करा. पहा, 8.25 इंच इथं आलेला आहे. या पद्धतीने जसं मी सांगितलं त्या पद्धतीने बदल करा सर्व साईजमध्ये. म्हणजे पहा, बोटनेकचा फॉर्म्युला वेगळा असतो, परत 5-6 इंच 6 इंचाचं जेव्हा आपण गळा कटिंग करतो त्यावेळेस शोल्डरमध्ये बदल राहतो, मुंड्याचा आकार देण्यामध्ये बदल राहतो. 10 इंचाचा गळा असतो त्यावेळेस सुद्धा आपण शोल्डर कमी घेतो आणि 12 इंचाच्या गळ्यामध्ये सुद्धा खूप शोल्डर कमी घेतो. त्यामुळे प्रत्येक ब्लाऊज एकाच मेथडनुसार कटिंग करायचा नाही, वेगवेगळ्या मेथड असतात, त्या वेगवेगळ्या मेथड वापरून तुम्ही ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.